चला या खायला तुम्ही पण सर्वांनी. ये दक्ष सँडविच खायला. मम्मी चिकन आणलंयस ना? हो बेटा आणलंय ना. किती वाजता बनवणार? आता लगेच तुझं सँडविच खाऊन झालं की लगेच बनवणार. तोपर्यंत तू तुझा होमवर्क कंप्लीट कर. ठीक आहे चल ये. पाणी पिऊ ना आणि पाण्याची बॉटल घे सोबत. चलो सुरुवात करूयात संध्याकाळच्या नाश्त्याला. आता तुम्ही म्हणाल एक सँडविच आहे आणि एवढी जणं खाण्यासाठी आहेत, तर हा आहे संध्याकाळचा नाश्ता फक्त. कारण जेवण लवकरच होणार आहे, त्याच्यामुळे थोडं थोडं पोटाला भर म्हणून हा नाश्ता. चला या खायला तुम्ही पण सर्वांनी. छान आहे. यम्मी खूप छान. चला चिकनची फरमाईश आहे आज, तर चिकन आणि भाकरी आहे. मुलाची फरमाईश आहे की आज चिकनचा रस्सा आणि भाकरी आणि त्यासोबत चिकन फ्राय हवं आहे. तर मी चिकन आणून साफ करून ठेवलं आहे. इथे मी 2 पार्टमध्ये वेगवेगळं करून घेतलं आहे चिकन. हे बघा हे फ्रायसाठी आहे आणि हे रश्श्यासाठी यूज करणार आहे. तर आधी मी फ्रायचं मॅरिनेशन करून घेते. फ्राय करण्याच्या चिकनसाठी मी काही वेगवेगळे मसाले वापरत नाही बसणार आहे. इन्स्टंट चिकन फ्रायचा मसाला जो आहे तोच वापरणार आहे आणि मॅरिनेट करून साईडला ठेवते. तोपर्यंत चिकनची तयारी करून घेऊयात. चला हा आहे चिकनचा रेडीमिक्स मसाला आहे चिकन फ्रायचा. तर मी पहिल्यांदाच आणला आहे. तर बघूया याचं कसं बनतं आहे ते चिकन फ्राय. कारण 2 प्रकार करायचे आहे, थोडा वेळ लागतो. तर म्हटलं आज जरा ट्राय करूयात बाहेरचा इन्स्टंट रेडीमिक्स मसाला. तर याच्यात काही ॲड करायचं नाही, याच्यामध्ये ऑलरेडी सगळं ॲड आहे. तर मी हा काही पूर्ण पॅकेट यूज नाही करणार आहे, यातलं थोडंसंच घेणार आहे. कारण चिकन माझं खूप कमी आहे फ्रायचं, कारण पहिल्यांदाच बनवते. तर बघूयात कसं होतं हे चिकन. इथे मी हा 1 चम्मच मसाला यूज करणार आहे. बाकी याच्यात काही ॲड करायचं नाही आहे. तरीसुद्धा मी याच्यामध्ये थोडंसं आलं लसूणची पेस्ट अगदी अर्धा चमचा टाकणार आहे आणि थोडंसं मस्टर्ड ऑइल मिक्स करणार आहे. कारण मला ते ड्राय वाटते खूपच, तर थोडंसं त्याला टेस्ट येण्यासाठी मी मस्टर्ड ऑइल ॲड केलं आहे. आता याला मिक्स करून घेते. इथे तुम्ही बघताय मी लेग पीसला कट मारून घेतलेला आहे. हे बघा अशा पद्धतीने. बाकी सर्व व्यवस्थित हा मसाला कोट करून घेते चिकनला. खूप छान मसाल्याला रंग आलाय. बाकी याच्यात तर काय ॲड करण्यासारखं नव्हतं, मीठ वगैरे. असं व्यवस्थित सगळ्या चिकनच्या पीसेसना लावून घ्यायचा आहे मसाला. अच्छा यात सगळंच मिक्स आहे. व्यवस्थित मी कोट करून घेते आणि तेल तापत ठेवते. तोपर्यंत मी चिकनच्या रश्श्याची तयारी करून घेते. इथे हा जो माझा उरलेला मसाला आहे याला मी व्यवस्थित स्टॅपल करून ठेवणार आहे. नेक्स्ट टाइम पुन्हा यूज करीन. अशा पद्धतीने स्टेपल करून ठेवणार आहे, जेणेकरून त्याच्यात हवा जाणार नाही आणि खराब होणार नाही मसाला. इथे मॅरिनेट करून झालेलं आहे चिकन, हे मी साईडला ठेवते आणि तोपर्यंत चिकनच्या रस्स्याची तयारी करते. इथे तेल तापत ठेवले मी. तेल तापलं की व्यवस्थित चिकनचे पीस फ्राय करून घेणार आहे. पीस फ्राय करून झाले की दाखवते तुम्हाला. इथे चिकनचे पीस फ्राय करायला घेते
याच्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं नाही आहे, कारण ऑलरेडी या मसाल्यामध्ये मीठ आहे. कारण मी जेव्हा मिक्स केलं त्याच्यानंतर एकदा टेस्ट करून बघितलं होतं, तर मीठ ऑलरेडी आहे. तर असे तुम्ही बाहेरचे मसाले आणत असाल तर आधी ते टेस्ट करून बघत जा, नाहीतर मग तुम्ही पण मीठ ॲड कराल तर ते खूप खारट होऊन जाईल. अशा पद्धतीने एक एक ह्याच्यात पीस टाकते. गॅस थोडा मीडियमच ठेवायचा, एकदम हाय फ्लेमवर ठेवायचा नाही आहे. आजची स्पेशल रेसिपी चिकन फ्राय. पहिल्यांदाच मी असा बाहेरचा मसाला यूज करणार आहे चिकन फ्रायसाठी. नाहीतर एरवी घरातलेच मसाले यूज करून केलं जातं चिकन फ्राय. बघूया आज बाहेरच्या मसाल्याची टेस्ट. इन्स्टंट रेडी मिक्स मसाला आहे. छान कलर येतोय फ्राय झाल्यानंतर चिकनला, म्हणजे चांगलाच आहे मसाला. कलर सुंदर आलाय मसाल्याला, चिकनला कलर छान आलाय चिकनच्या पीसना, बघू शकताय. आणि तू जरा कॅमेराकडे पण बघत जा. गॅसची फ्लेम एकदम मीडियम ठेवायचे, नाहीतर ते तळताना तेल उडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तळतानाचं काम करताना जरा जपून करायचं आहे. आता मी सर्व चिकनचे पीस तयार झाले की मग तुम्हाला दाखवते. इथे आपलं चिकन फ्राय करून झालेलं आहे. खूप छान असं फ्राय झालं आहे मस्त. त्याच्यावर मी मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी पण दिली आहे. इथे बघू शकता तुम्ही. ही मिरची काही खाणार नाही मुलगा, पण थोडं छान दिसायला, खाण्यासाठी थोडीशी अजून उत्सुकता वाढावी म्हणून हे केलेलं आहे. बाकी तुम्ही नॉर्मल फ्राय केलं तरी चालेल, असं नाही केलं तरी चालेल. आता मी रश्श्याची तयारी करून घेतलेली आहे. आपण फोडणी देऊन घेऊयात. इथे कांदा कापला आहे, 2 टोमॅटो घेतलेत, 1 मोठा कांदा घेतला आहे. तेल थोडं मी याच कढईत ज्यात फ्राय केलं होतं त्याच्यातच मी फोडणी देणार आहे चिकनची. जिरं घालून घेते आधी. खडे मसाले नाही वापरणार आहे, कारण ऑलरेडी गरम मसाला आहे. तर खूप असं तिखट नको व्हायला म्हणून मी खडे मसाले वापरणार नाही आहे. फक्त सुक्या मसाले जे आहेत त्याच्यातच करणार आहे चिकनचा रस्सा. कांदा घालून घ्यायचा आहे. कांदा थोडा परतून मऊ होईपर्यंत, थोडासा तो मऊ झाला की मग त्यात टोमॅटो घालून घेणार आहे. तुम्हाला जर टोमॅटो अख्खा नको असेल असं जाड, तर तुम्ही टोमॅटो मिक्सरला बारीक करून पण घेऊ शकता. पण मला टोमॅटो आवडतो म्हणून मी अशा पद्धतीने घेते, तो मिक्सरला बारीक नाही करत. तेल मी काढून घेतलेलं अगोदर. तेल जास्त झालं होतं फ्राय करताना, ते काढून घेतलेलं आहे. कांदा इथे तुम्ही बघताय थोडासा असा मऊ झालेला आहे. आता मी याच्यातच टोमॅटो घालून घेते. कांदा टोमॅटो चांगला शिजला की मग त्यात मी कढीपत्ता आणि मिरची घालणार आहे आणि बाकी सर्व मसाले घालून घेईन. आलं लसूण 1 चमचा इथे तुम्ही बघू शकता. टोमॅटो आणि कांदा मऊ पडलेला आहे. आता याच्यात मी 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली आहे.
अगोदरही आपण चिकन मॅरिनेट करताना अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे, हिरवी मिरची कट मारून घेतलेली आहे, कढीपत्ता वरून घातला आहे. हे छान मिक्स करून घेतलं की इथे लाल तिखट, हळद, या स्टेजला लगेच धणेपूड, कसुरी मेथी आणि थोडासा गरम मसाला मी घालून घेते. मीठ थोड्या वेळानंतर घालीन. हे छान मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता यातच चिकन घालून घ्यायचं आहे. हे मॅरिनेट करून घेतलेले चिकन घालून घेते. पाणी आधी घालणार नाही आहे कारण चिकन यातच परतून घेणार व्यवस्थित. आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेते चिकनला. चिकनला एक वाफ काढून घेऊयात, तोपर्यंत मी बाकीची कामं आवरून घेते. इथे बघू शकता तुम्ही चिकनला छान वाफ आलेली आहे. आता यात मी घरातला थोडासा गोडा मसाला आहे तो ॲड करणार आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. इथे हा मसाला मी मिक्स करून घेते आणि पाणी ॲड करते. खूप पातळ असा रस्सा नको आहे. 1 वाटी पाणी ॲड केलं आहे आणि याच्यासोबतच मी आता मीठ घालून घेते. मीठ मॅरिनेट करताना घातलं होतं, आता मी फक्त थोडंसं मीठ घालते. याला छान उकळी काढून घेऊयात. तोपर्यंत मी एकीकडे कढई शिफ्ट करते आणि दुसरीकडे भाकरी घालायला घेते. याच्यावर ठेवते झाकण आणि गॅस मीडियम केला आहे. दुसऱ्या गॅसवर ठेवला आहे तवा. मी एकीकडे भाकरीची तयारी करायला घेते. इथे चिकन एकीकडे शिजतंय तोपर्यंत मी भाकऱ्या घालून घेते, म्हणजे पटकन होऊन जाईल. इथे अर्धी वाटी मी नाचणीचं पीठ घेतलं आहे. अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. याच्यात थोडंसं मीठ घालून घेते. आणि हे पीठ चांगलं मस्त व्यवस्थित मळून घेते. पीठ मळून घेते आणि मग भाकऱ्या घालताना तुम्हाला दाखवते. पीठ मळून घेते आणि तुम्हाला मग भाकऱ्या घालून झाल्यावर दाखवते. ते थोडं थोडं पाणी घेऊन भाकरीचं पीठ व्यवस्थित मळून घेणार आहे.
वरचा भाग असा थोडासा ओलसर असताना भाकरी पलटून घ्यायची आहे इथे बघा, नाहीतर पाणी वरचं पार सुकून दिलं ना तर मग भाकरी कडक होते. मी पलटी करून घ्यायची. दुसऱ्या बाजूने पण शेकून घ्यायची भाकरी. बघू शकता भाकरी छान फुगती आता. इथे दुसरी भाकरी करून घेते. तोपर्यंत चिकन शिजलेलं आहे आपलं. आपलं चिकन इकडे शिजलेलं आहे. ओके, बघू शकता छान वाफ आली आहे. एकीकडे भाकऱ्या झाल्यात, एकीकडे चिकनही शिजले. आता मी गॅस घालून घेते आणि मग शेवटी कोथिंबीर आणि पुदिना वरून घालणार आहे. छान रश्श्याला मस्त तर्री आलेली आहे. इथे आपलं चिकन रेडी आहे. एकीकडे भाकऱ्या झालेल्या आहेत. तर मी भाकऱ्या पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवते. या सर्वांनी जेवायला. इथे बघू शकता तुम्ही आजचा मेनू रेडी आहे. चिकनचा रस्सा, चिकन फ्राय, भात, नाचणी आणि ज्वारीची मिक्स भाकरी आणि सॅलड सोबत लिंबू. चला तर जेवूयात. चिकनचा रस्सा एकदम छान झालाय. सोबत कांदा, फ्राय चिकन, आणि त्याच्यासोबत ही तळलेली मिरची. अप्रतिम लागते, मस्तच. खूप छान झालं जेवण. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.